आपण पानाचा वेल घेतलेला आहे, याची कटिंग घेतलेली आहे। आपण आपल्याकडे पानाचा वेल आहे त्याची आपण ही कटिंग घेतलेली आहे। तर आपल्याला या कुंडीमध्ये कटिंग लावायची आहे, आपल्याला कटिंग तयार करायची आहे। आपल्याला छान असे झाडं तयार करायचे आहेत कटिंग लावून, त्याच्यामुळे आपण ही कटिंग घेतलेली आहे। आणि या कटिंग पासून आपल्याला पानाचा वेल तयार करायचा आहे। तर आपण याची कटिंग करून याच्यामध्ये लावून घेणार आहे। चला मग आता हे कटिंग करून घेऊया। याच्या मुळ्या इथून अशा येतात, याला मुळ्या आहेत, ह्याच्या इथून असं कट करायचं। एवढं कट केल्याने मग ते कुंडीमध्ये लावलं की या मुळ्या जमिनीत उतरतात, म्हणजे कुंडीमध्ये उतरल्यानंतर हे झाड आपलं लागू होतं। आणि याची कटिंग याच्यापासून अशी इथून कट करून लावायची। या मुळ्या लागू झाल्या की मग आपलं पानाचा वेल तयार होतो। मग आपल्याला जास्त झाडं आपल्याला तयार झालेले मिळतात, वेल आपले मग आणि पान तयार होतं वेलाचं। त्याच्यामुळं छान असे रोपं लावून घ्यायचे, कटिंग अशा छान लावून घ्यायच्या, म्हणजे आपले पानाचा वेल तयार होतो। आणि आपल्याला जर नर्सरीमधून हे वेल आणायचे म्हणले तर भरपूर असे महाग आहेत, त्याच्यामुळं आपण या कटिंगपासून तयार केल्याने आपल्याला झाडं अशी मिळू शकतात पानाची। त्याच्यामुळे हे आपण आज ह्याची कटिंग तयार करून लावून घेणार आहे। छान कटिंग अशी घेतलेली आहे आपण, याला मुळ्या येत आहेत, छोटे छोटे अशा मुळ्या आहेत, त्यातून कटिंग करायची आहे। तर चला मी कटिंग करून घेते याची। आपण वेल घेतलेला त्याची आपण कटिंग करून घेतलेली आहे, छान अशी सुंदर कटिंग केलेली आहे। हे आपण आता याच्यामध्ये लावायचं आहे। आणि आपल्याला पाण्यात ग्रो करायचा असला तरी पण ते छान असा ग्रो होतो। आपण लावणार आहे मातीमध्ये, हे कुंडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे कटिंग केलेले वेल त्याच्यामध्ये लावून घेणार आहे। हे आपण कुंडीमध्ये माती अशी कुंडीमध्ये तयार करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ही कटिंग लावून घेणार आहे। छान याच्यामध्ये असे लावून घ्यायचे, लावल्यानंतर याला पाणी देऊन घ्यायचं आणि छान आपली कटिंग तयार होते। आता मी कटिंग हे लावून घेते आता याच्यामध्ये। सगळी कटिंग आपण घेतलेली कट करून ते आपण आता याच्यामध्ये लावून घेऊया। कटिंग आपली लावलेली हे सावलीमध्ये ठेवायची, उन्हामध्ये ठेवलं तर वाळून जाते, त्याच्यामुळे आपण सावलीत ठेवायची कटिंग। ते आपण कटिंग सगळ्या याच्यामध्ये कुंडीमध्ये लावून घेतोय। ते आपली कटिंग लावून तयार झालेली आहे। तर आपण याला पाणी देणार आहे, पाणी देऊन सावलीला ठेवून देणार आहे, म्हणजे आपली कटिंग उन्हामध्ये सुकणार नाही आणि सावलीमध्ये छान कटिंग आपली तयार होईल। झाडं आपल्याला भरपूर मिळतील, पानाचा वेल आपल्याला भरपूर प्रमाणात जास्त वेल वाढवायचे असले तर अशी कटिंग लावून घ्यायची, तयार करायची, म्हणजे त्याच्यापासून आपले पानाचे वेल जास्त प्रमाणात तयार होतात। आणि हे आपल्याला कुंडीमध्ये तयार झाले की वेल आपले आपण ह्याला सेपरेट करून दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावू शकतो। त्याच्यामुळे आता आपण ह्याला पाणी देणार आहे। आपले कटिंग तयार झाल्या तर चांगलीच गोष्ट आहे, भरपूर आपल्याला झाडं मिळतील। त्याच्यामध्ये आपण शेवंतीचं रोप लावलेलं आहे, छान असं मस्त आलेलं आहे शेवंतीचं झाड। आणि इथं आपली मधुकामिनी आहे, किती सुंदर असे मस्त याला कळ्या
बहरल्यात. किती छान अशा भरपूर कळ्या आहेत मधुकामिनीला. छान मधुकामिनीचं झाड आले, फुलं भरपूर असे कळ्या आहेत. मधुकामिनीच्या झाडाला अशा सुंदर भरगच्च कळ्या आलेल्या बघून अशा सुंदर मस्त छान वाटतंय. किती छान सुंदर कळ्या आहेत, भरपूर आलेल्या आहेत. हे कळ्या उमलल्यानंतर किती सुंदर झाड असं मस्त छान वाटेल. आता हे आपण कटिंग लावलेले आहे, त्याला असं आपण हाताने पाणी टाकायचं म्हणजे छान अशी आपली कटिंग तयार झालेली आहे. हे आता आपण पानाची कटिंग लावून घेतलेली तयार झालेली आहे. तर आपण ह्याला पाणी दिलेलं आहे. छान आता सावलीत पण ठेवून घेतलेलं आहे. आपण इथं मस्त असे कटिंग लावले की ह्या सावलीमध्ये ठेवायच्या म्हणजे छान कटिंग आपल्या तयार होतील. उन्हात ठेवलं तर सुकून जातील. आपलं व्हाईट कलरचं जास्वंद आहे. किती छान सुंदर फुलं उमललेले आहेत. हे व्हाईट कलरचं आपलं जास्वंद किती छान दिसतात. व्हाईट कलरची फुलं जास्वंदाची, छान मस्त फुलं आणि कळ्या भरपूर आहे त्याला. हे गुलमेहंदीची रोपं किती छान असे मस्त भरपूर मोठे झालेत. आता याला किती सुंदर असे हिरवेगार आहेत, रोपं भरपूर आहेत. मस्त फुलं किती छान दिसतात. आबोलीची गुच्छा ठेवल्या आणि असं छान दिसतंय. असे फुलं फुलले की मस्त वाटतात आबोलीचे. गजरा पण याचा मस्त छान असा होतो. किती सुंदर दिसतंय आबोली. आहेत आपले गुलाबाचे फुलं सुंदर असे मस्त छान फुललेले आहेत. हे लाल कलरचं गुलाब आहे, मस्त सुंदर असं फुललेलं आहे. किती छान दिसतंय. मस्त फुलं मोठे झालेले आहेत, छान आहेत आपले फुलं. हे आपलं गुलाबाचं झाड आहे. छान त्याला फंगस लागू नये म्हणून आपण याला देणार आहे हे हळद. अशी छान अशी हळद अशी पसरायची याच्यावरती आणि हे मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे झाडांच्या मुळापर्यंत असे पाणी दिलं की जाते. त्याच्यामुळे हे झाडाला फंगस लागू नये म्हणून हे आपण याला हळद देऊन घेतलेली आहे. आपण काही पण झाडाला खतं देतो त्याच्यापासून झाडाला फंगस लागू नये म्हणून हे आपण प्रत्येक गुलाबाच्या झाडाला बुडात आपण ह्याच्यात असे हळद पसरून मातीमध्ये हे मिक्स करून घेणार आहे. आपण अशी मातीत आपण मिक्स करून घेतलेली आहे हळद. हे आपण अर्धा चमचा एका झाडाला दिलेले आहे. हे आहे अर्धा चमचा हळद. हे आपण ह्याच्यामध्ये आपण ट्रेमध्ये 2 गुलाबाची झाडं लावलेले आहे. त्या दोन्ही झाडाला आपण हे घालून घेतलेलं आहे. छान आपल्या झाडाला फंगस लागू नये म्हणून. आणि आता आपण हे मातीमध्ये मिक्स पण करून घेतलेले आहे. याला आपण पाणी देणार नाही आहे. सकाळी आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे. याची माती वल्लीच आहे त्याच्यामुळे याला काही पाणी द्यायची गरज नाही आहे. आणि हे झेंडूच्या झाडाचं फुल होतं, ह्याच्यात आपण हे करून टाकलेलं आहे. ह्याचे बिये उगवले तर आपल्याला रोपं मिळतील छान असे. तर घेतलेले आहे हे चहा पावडर. झाडांसाठी हे खत चांगला असतो त्याच्यामुळं 1 चमचा हे चहा पावडर खताचं काम करतं आणि झाडाची ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळं हे आपण 1 चमचा चहा पावडर दिलेली आहे. हे आपण चहा पावडर घेतलेले आहे ते फ्रेश चायपत्ती आहे. आपण चहा करून जे यूज करून राहतं ते चहा पावडर आपण नाही घेतलेली. ही चहा पावडर आहे ते फ्रेश चायपत्ती. आपण हे जे चहाला वापरतो ते चहा पावडर घेतलेले आहे आणि ही 1 चमचा झाडाला दिलेली आहे आपण.
तुम्ही यूज केलेली पण चहा पावडर वापरू शकता, ते चांगली असती। ते 2 चमचे वापरायचे आपण, आणि हे 1 चमचा फ्रेश चायपत्ती 1 चमचा वापरलेली आहे आपण।